तू एक छानसा मेसेज लिहिलायस, हा गव्हर्नमेंटसाठी लिहिलायस राईट? हो, हा गव्हर्नमेंट. मला तुझं नाव सांगतोस का? सौरभ नवले. कुठला आहेस तू प्रॉपर? मी तसा अकोले नगर. आणि शिक्षण कुठे शिक्षण मी केलं? पुणे युनिव्हर्सिटीतूनच पूर्ण केलं. आता काय करतोस? आता मी जॉब करतो. ओके, कुठल्या कंपनीत जॉब करतोस? बेसल सिस्टम. तुला सॅलरी येत असेल, तुझा टॅक्स कट होत असेल, तुझे रोजचे खर्च असतील आणि तुला रोजच्या खर्चांमध्ये पण टॅक्स म्हणून एक बिल मध्ये खाली टॅक्सचं डिडक्शन होत असेल, तर तुला टॅक्स बद्दल काय विचार आहे? तुझं काय केलं पाहिजे गव्हर्नमेंटने? टॅक्स सिस्टमवर देश चालतो. ठीक आहे, टॅक्स डिडक्ट होणं हा प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम आहे त्या टॅक्सचं गव्हर्नमेंट जे युटिलायझेशन करणार आहे. शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट, तिथे करप्शन होतंय. तर जो देशातला नागरिक टॅक्स भरतोय त्याचं जर करप्शन होत असेल तर ते कुठेतरी काय मग ते थांबलं पाहिजे. ते थांबलं पाहिजे. गव्हर्नमेंटकडे आज पॉवर आहे, तुमच्याकडे काय नाही. तुमच्याकडे सगळ्या पॉवर आहे. तुमच्याकडे डिफेन्स आहे, तुमच्याकडे देशाचे सगळं म्हणजे RBI तुम्ही कंट्रोल करता, देशच पूर्ण तुम्ही कंट्रोल करता. तुम्ही बसलाच त्याच्यासाठी की देश चालवायला बसलास तुम्ही प्रधानमंत्री या पदावर. तर देश कसा चालला पाहिजे? देश धर्मनिरपेक्ष, त्याच्यानंतर शिक्षण, आरोग्य, डेव्हलपमेंट या गोष्टींवर चालायला हवा. करप्शन थांबायला हवं. करप्शन थांबलं तर देशाची प्रगती होईल आणि मग नंतर भारत विश्वगुरू बनेल. बरं, एवढं करप्शन आता चाललंय, तुला वाटतं तू एवढा टॅक्स मी देतोय? तुम्हाला सांगतो, मी आता रिसेंटली पासपोर्ट काढला. हो. ऑनलाईनला पैसे नाही द्यावा लागत कुठे, पण पासपोर्ट व्हेरिफिकेशन असतं पोलीस स्टेशनला. गावी गेलो, 500 रुपये दिले पोलिसांना फक्त पोलिसाला, 500 रुपये 500 रुपये दिले, जे की त्यांचं काम आहे तुझं येऊन व्हेरीफाय पगार करणं. मिळतो. ओके, सो असा एक छोट्या छोट्या असं नाही गोष्टी का सगळे पोलीस तुझं. वाईट आहेत. इमानदार पोलीस पण आहेत या देशात, पण काही पोलीस वाईट आहेत. त्याच्यामुळे पूर्ण 500 रुपये फीस असते वाटतं ना फीस व्हेरिफिकेशनची. नसते. ते ऑनलाईन 1500 रुपये असते. ते ऑनलाईन नाही 500 रुपये फीस असते. पोलिसांची नसते. पोलिसांची फी नसते. तुम्हाला रिसिप्ट मिळायला हवी. टेबला खालून घेणं वेगळं आणि ते बरोबर. त्या एरियामध्ये पोलिसांचं जाऊन काम आहे बघणं, व्हेरीफाय करणं की तो व्यक्ती तिथे राहतो की नाही. कसं आहे, कारण इथे सिक्युरिटी गार्डचे वगैरे जॉब्स बघितले होते, तर ते पोलीस व्हेरिफिकेशन त्यांना करून आणावं लागतं कंपल्सरी. तर ते जे सेतू सुविधा केंद्रवाले असतात ना, तर तिथे त्यांनी लिहिलेलं होतं जर 300 रुपये 400 रुपये तुम्हाला तिथे गेल्यावर ते फीस लागते, ते व्हेरिफिकेशन करावं लागते. आता मला एक्झॅक्टली आयडिया नाही की ते पैसे पोलीस स्टेशनमध्ये देऊन ते व्हॅलिड तिथे दिल्या जातात का नाही, त्यासाठी मी विचारलं तुम्हाला. पासपोर्ट काढण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर अप्लाय करायचं. गव्हर्नमेंटने ऑनलाईन केले सगळं. ठीक आहे, 1,500 लागतात नॉर्मल पासपोर्टसाठी. त्यातनं तुम्ही अपॉइंटमेंट घेता. तुम्ही अपॉइंटमेंट जिथे मिळाली तिथे जाऊन तुमचं ऑनलाईन फर्स्ट व्हेरिफिकेशन होतं. त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन वेगळं असतं. बरोबर. त्यासाठी तुमच्या होम ॲड्रेसला तुम्हाला जावं लागतं. ते पोलिसांचं कर्तव्य आहे. त्यांनी नीट व्हेरिफिकेशन करावं. ठीक आहे, पैसे घेण्याची गरज नसते. तरी दिले का तर मला माहिती नाही दिले तर परत अडकला तर कुठे 500 रुपयासाठी माइंड मेक ऑलरेडी केलं की आपण जर इथं पैसे दिले नाही आपलं काम अडकेल. याचं वाईट वाटतं की देशात सर्रास करप्शन चालले. प्रत्येक जण मंत्री असेल, जाऊ द्या, गव्हर्नमेंटच्या शिपाया बसणं वरच्या मंत्र्यापर्यंत सगळे पैसे खात आहेत. देश कसा पुढे जाणार? बरोबर. ज्या दिवशी करप्शन थांबेल ना त्या दिवशी देश विश्वगुरू होईल. नाहीतर देशातला नागरिक मग आमच्यासारखा युथ जर्मन शिका, फ्रेंच शिका, देश सोडा, बाहेर जा, हेच करतायत लोक सेटल होण्यासाठी. पण हा मार्ग नाहीये. सध्या सरकारने यावर फोकस करावा. ओके, करप्शन पहिलं तर थांबलं पाहिजे आणि जो करप्शन पैसे घेतोय त्याचं बरखास्त केलं पाहिजे, त्याला बरखास्त केलं पाहिजे. खूप स्ट्रिक्ट कारवाई झाली पाहिजे. ओके ती होत नाही. ओके. इथं बलात्कार करणाऱ्यावर फिरतोय सुनाट, करप्शन करणारा तसा सुसाट भेटतोय लोकांच्या. जो इमानदार ऑफिसर आहे, आता पाहिलं असं न्यूजला येतंय, FDA तुकाराम मुंडेंच्या पथकावर रात्री हल्ला झाला. ओके, काय चाललंय म्हणजे जो गव्हर्नमेंट सर्वंट जबाबदारीने काम करतोय त्याला तुम्ही करू नाही देते, त्याची बदली करताय. त्याच्यावर तर गुंड आधी हमला करताय. हल्ला होत आहे IAS अधिकाऱ्याच्या ताफ्यावर रात्री. FDA कारवाईला जाते आणि आवाज येतोय व्हिडिओमध्ये की गोळ्या घाला यांना. काय चाललंय आपल्या देशात? तर माझं एवढंच म्हणणं आहे प्रधानमंत्र्यांना, माझी विनंती की तुमच्याकडे पॉवर आहे. पॉवर पोझिशन हा फक्त पार्टी रूल करण्यासाठी किंवा पैसा कमवण्यासाठी नाही आहे, देशाचा विकास करण्यासाठी. तुम्ही जर काही चांगले डिसिजन घेता, जसं की तुमचे परराष्ट्र मंत्री तुम्ही S जयशंकर, NSRG डोवाल, अशी चांगली लोक तुम्ही बसवता, तर बाकीच्या मंत्रिपदांवरही तशीच चांगली लोक बसवा, तर देश पुढे जाईल. बरोबर, ॲग्री करतो मित्र मी तुझ्या जे तू मुद्दा हे नसेल होत सरकारच्याने, तर सरकार पुन्हा बदलावण्यासाठी
युथ सक्षम आहे, तुम्हाला पुढच्या इलेक्शनला रिझल्ट मिळतील. आयदर तुम्ही लोकांना रिझल्ट द्या पुढचे इलेक्शन येईपर्यंत, देश सुजलाम सुफलाम करून दाखवा, नाहीतर लोक तुम्हाला रिझल्ट देतील. तुला काय वाटतं हे सरकार नाही तर मग दुसरं कुठलं सरकार? हा मोठा प्रश्न आहे, कारण की पक्ष असू नाही तर विपक्ष. कुणावर विश्वास ठेवा, कारण की विपक्ष आधी सत्तेत होता, 40 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती, तुमच्याकडनं चुका झाल्या, म्हणून तर लोकांनी बीजेपीला निवडून दिलं. आता तुम्ही पण चुकाच करतायत, कुणावर विश्वास ठेवायचा? मग युथ एकत्र होते, कॉक्रोच जनता पार्टी नावाने अभियान चालवते. तुला वाटतंय आता कॉक्रोच जनता पार्टी जी आहे ते मुद्दा तर बरोबर उचलत मुद्दा बरोबर आहे, पण ते टिकतील समोरच्या पार्टी समोर किंवा त्यांचे मुद्दे जर नाही ऐकले तर मग लोकशाही काय समोर करतील? टिकेल की नाही टिकेल सांगता येत नाही. पण सगळा युथ आज भगतसिंग यांच्या विचारांवर हा युथ लढा देत राहील, आणि लढा अहिंसेच्या आणि शांततेच्या मार्गाने असेल. सरकारला विनंती आहे, तुम्ही तुमच्या सिस्टममध्ये बदल घडवा, नाहीतर येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला देशाचा युथ बदल घडवून दाखवेल.